नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून नीट यूजी 2026 चा रिझल्ट कधी येऊ शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। वास्तविक इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये 2026 मध्ये 3 मे रोजी परीक्षा होणार आहे हे सांगण्यात आलं होतं, परंतु रिझल्ट कधी लागेल या संदर्भात सुतोवाच केलेलं नव्हतं। याचा आपण अभ्यास करायला गेलं तर 2023 मध्ये 7 मे रोजी एक्झाम झालेली होती आणि 13 जून रोजी रिझल्ट लागला होता, म्हणजे 1 महिना 7 दिवसानंतर रिझल्ट लागला होता। तोच आपण पाहायला गेलं तर 2024 मध्ये 5 मे रोजी एक्झाम झाली होती आणि 14 मे रोजी आपल्याला इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये 1 महिना आणि 10 दिवसानंतर रिझल्ट लागणार असं सांगण्यात आलं होतं, परंतु 4 मे रोजी ज्या दिवशी रिझल्ट होता, मला वाटतं लोकसभेचा रिझल्ट होता, त्याच दिवशी 4 जून 2024 रोजी रिझल्ट लागला की 1 महिना आणि 1 दिवसानंतर रिझल्ट लागला। 2025 मध्ये 4 मे रोजी परीक्षा झाली आणि 14 जून 2025 रोजी म्हणजे 1 महिना 10 दिवसानंतर रिझल्ट लागेल। आणि आता 2026 मध्ये पाहायला गेलं तर यावर्षी 3 मे 2026 रोजी एक्झाम झालेली असेल तर इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये कसल्याही प्रकारचे इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली नाही, परंतु आपल्या सर्वांना रिझल्टची डेट आहे ती मात्र मला असं वाटतंय की दरम्यान इथून पुढे 1 महिना ते 1 महिना 10 दिवस म्हणजे 30 ते 40 दिवस आपण 3 मे पर्यंत किंवा 2 मे पासून ते 2 जून पासून ते 13 जून पर्यंत याच्यामध्ये कधीही रिझल्ट लागू शकतो। शक्यतो 5 जूनच्या आसपास मागे पुढे रिझल्ट लागू शकणार आहे। एकंदरीत त्यानंतर आपल्याला काय काय येत असतं बघा, एक तर तुमचं जे काही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड येत असतं, ऑफिशियल आन्सर की येत असते। आता जी आन्सर की आहे ती एखाद्या कोचिंग क्लासेसची असते। ऑफिशियल एनटीएची आन्सर की त्याच्यावरून तुम्हाला मार्क्स खरे तर ठरणार आहेत। त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणून असतं, कॉम्प्युटरने तुम्ही जो OMR सीट वरती बबलिंग केलेलं आहे ते बबलिंगला काय रेकॉर्ड केलेलं आहे हे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा आपल्याला मिळत असतात। त्याचबरोबर तुमची जी OMR सीट तुम्ही स्वतः सही केलेलं जशी तशी तुमच्या मेल वरती सुद्धा येत असते, म्हणजे खूप पारदर्शक कारभार असतो मित्रांनो। त्यामुळं तुम्ही बिंदास राहा, रिझल्ट जो येणार आहे तो 100% चांगला येणार आहे। आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना 3 जून पासून ते 12 जून पर्यंत रिझल्ट 100% लागेल। तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना लिटरेट करायचंय, आपल्याला साक्षर बनवायचंय। कॉलेजची संख्या महाराष्ट्रात भारत देशात गव्हर्नमेंटची किती आहे, प्रायव्हेटची किती आहे, ओपन स्टेट्स मध्ये किती विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेता येतो, त्याचं पर्सेंटेज कसं आहे, आपल्याला कॅटेगरी वाईज किती सीट्स आपल्याला उपलब्ध असतात, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज रिझर्वेशन कसं असतं, पर्सेंटेज किती असतं, फीस किती असते, राऊंड कसे असतात, राऊंडचे नियम, ऑल इंडियाचं, स्टेटचं, ह्या सर्व गोष्टीचा इत्थंभूत लेखाजोखा आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी पालकांना जर कदाचित आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये 100% या, जेणेकरून 100% फायदाच होतो। आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याचा कमीत कमी 1 लाखापासून ते मॅक्झिमम 50 लाखापर्यंत फायदा झालेला आहे। म्हणजे खरं तर किंवा ज्या विद्यार्थ्यांचं गव्हर्नमेंटमध्येच ऍडमिशन होणार त्याला बेटर कॉलेज मिळालेलं आहे, एम्स सारख्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे की ज्यांना माहितीचा अभाव असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्या या माध्यमातून मिळत असतात। प्रत्यक्षात व्हिडिओ मधून जेवढं आपण देतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपण देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये 100% सामील व्हा। आपल्याला ज्या विद्यार्थी पाठीमागच्या 5-7 वर्षात होते त्या सर्वांच्या फीडबॅक तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपण हा जो प्रयत्न करतोय त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।